नांदुरा तहसील कार्यालयातील रेशन विभागामध्ये मागील 2 महिन्यांपासून गंभीर स्वरूपाच्या अडचणी निर्माण झाल्या असून नागरिकांचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे। रेशन विभागात नियमित अधिकारी उपलब्ध नसल्याने तसेच ऑनलाईन कामकाजासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। सध्या जळगाव येथील गायकवाड साहेब हे केवळ गुरुवार शुक्रवार या 2च दिवशी नांदुरा तहसील कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे सांगण्यात येत आहे। त्या 2 दिवसात नागरिकांची मोठी गर्दी होत असूनही अनेकदा अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे। तहसीलदार साहेबांनी यापूर्वी परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। मागील गुरुवार व शुक्रवार रोजी देखील संबंधित अधिकारी कार्यालयात हजर नव्हते। नागरिकांना केवळ कागदपत्रे आणून जमा करण्यास सांगितले जाते, मात्र त्यावर पुढील कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने मागील 2 महिन्यांपासून अनेक कामं प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे मागील 4 वर्षापासून रेशन विभागातील कामकाज संथ गतीने सुरू असून याचा मोठा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। 4 वर्षापासून या नांदुरा तहसीलमध्ये राशन विभागामध्ये खूप अडचण येत आहे। या राशन विभागामध्ये बऱ्याचशा लोकांचं ऑनलाईन राहिलं, किती लोकांचं धान्य चालू व्हायचं बाकी आहे, किती लोकांचं ते राशन विभागाचे जे धान्याचे पैसे मिळतात ते लोकांना पैसे मिळून नाही राहिले। आणि अशा अडचणीत ते थोरात मॅडम पकडल्या गेली आणि थोरात मॅडम अँटी करप्शन मध्ये पकडल्या गेल्यामुळे त्या मॅडमला जाऊन आता 2 महिने झाले, 1.5 ते 2 महिने इथं या नांदुरा तहसीलला नवीन अधिकाऱ्याची नेमणूक अत्यावश्यक आहे। आणि नवीन अधिकारी आल्याशिवाय इथं कुठल्याही प्रकारचं काम होऊ शकत नाही। त्याकरता आम्ही आज नांदुरा तहसीलला निवेदन दिलं की या लोकांनी हे लोक रोज येऊन राहिले। मग तहसीलदार साहेबांना मागच्या 2 हप्त्या अगोदर सांगितलं की त्या ठिकाणी एक जळगाव दामोदचे गायकवाड साहेब म्हणून येणार आहे, पण गायकवाड साहेब गुरुवार शुक्रवार येतील असं आम्हाला सांगितलं। मागच्या गुरुवार शुक्रवारी गायकवाड साहेब आले नाही। मग त्यांनी सांगितलं नंतर की आता या सोमवारपासून आम्ही इथं अधिकारी नेमणूक करू आणि पुढच्या हप्त्यात 7 दिवसामध्ये जे लोकांचे कामं पेंडिंग असतील ते सर्व कामं क्लिअर करू। आता 1 वाजून राहिला सोमवारचा, तरीही गायकवाड साहेब आलेले नाही। आणि हे लोक अजून बरेचसे लोक तिथं आहे, काही लोक बाहेर आहे, काही लोक या दरवाज्यात उभे आहे। आता हे असे जर लोक एवढे लोकांचं जर कामं पेंडिंग आहे आणि इथं अधिकाऱ्याची जर नेमणूक नसेल तर मग या लोकांनी कोणाच्या तोंडाकडे आशेनं पाहायचं। आता हे काम तहसीलदार साहेबाचं आहे, इथं अधिकारी नेमणूक करणं कोणाचं काम आहे साहेब? मग आता हे जर तुम्हाला आता ह्या सर्व गोष्टी करायला लागणार आहे आणि हे जर तुम्ही करत नसाल आणि इथं जर अधिकारी इथे नेमणूक होत नसेल तर येत्या 4 दिवसात संपूर्ण तालुक्यातील जेवढे शेतकरी असतील, जेवढे शेतकरी कार्ड असतील किंवा जे लोक असतील की त्यांना धान्य मिळत नाही, ज्यांचं ऑनलाईन राहिलं, ज्या लोकांचं राशन कार्ड अजून सुरू व्हायचं राहिलं, फक्त डॉक्युमेंट घेतले, ज्याचे डॉक्युमेंट हरपले, काही जे 3-3 वेळा डॉक्युमेंट घेतले, ते 3-3 वेळा डॉक्युमेंट घेऊन त्याचं चालू झालं नाही। मागच्या काही कालावधीमध्ये लोकांतून 200-200, 400, 500 रुपये घेतले तरी चालू झालं नाही। असे सर्व लोक सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी या नांदुरा तहसील समोर मी इथं आंदोलन करणार आहे, मी इथं उपोषणाला बसणार आहे। यासाठी मी आज हे निवेदन दिलं। लवकरात लवकर यावर कारवाई करून नियोजन करून इथं अधिकारी नेमणावा यासाठी आजचं निवेदन होतं।